ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। वास्तुशास्त्र हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे आणि ह्या वास्तुशास्त्राचा आपल्या घरात वापर करायला काहीच हरकत नाही। मला खात्री आहे तुम्हाला वास्तुशास्त्राविषयी माहिती जाणून घ्यायला नक्की आवडेल। ही माहिती देणार आहेत आमचे वास्तुशास्त्र तज्ञ डॉक्टर रविराज अहिरराव। स्टार प्रवाहाच्या वास्तुशास्त्र प्रेमी रसिकांना वास्तु रविराज म्हणजे डॉक्टर रविराज अहिररावचा नमस्कार। प्रश्नोत्तरांच्या या मालिकेत खूप रंगत येत चालली आहे। मला प्रश्नांचा भडीमार होतोय। आज जे मी प्रश्न निवडले त्यातला पहिला प्रश्न असा एका व्यक्तीने पाठवला आहे, माझ्या घरात पैसा भरपूर येतो पण कुठे जातो आणि कसा खर्च होतो आणि महिना अखेरला तंगी असते, तर याचा वास्तुशास्त्राशी काही संबंध आहे का आणि तसं असेल तर काय केलं पाहिजे। एकंदरीत तुम्ही जी माहिती मला दिलेली आहे त्या आधारावर माझं असं स्पष्ट मत आहे की तुमच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार आग्नेय दिशेत असलं पाहिजे। कारण आग्नेय दिशेच्या दरवाजाची खासियत अशी आहे की हा दरवाजा पैसा भरपूर देतो पण सगळा पैसा वायफळ खर्चामध्ये जातो। खऱ्या अर्थाने बचत, गुंतवणूक वगैरे अशा गोष्टी या घरामध्ये कधी होतच नाही। खर्च टाळता येत नाही पण त्यातून फायदा काहीच नाही। अशा प्रकारचे खर्च आणि अक्षरशः अशा घरांमध्ये खरोखर महिना अखेरला शून्य बॅलन्स किंवा अतिशय तंगी हा प्रकार असतो। आता आग्नेय दिशेमध्ये किचन असलं पाहिजे। त्या ठिकाणी तुमचं प्रवेशद्वार आलंय म्हणजे एक तर तुमचं प्रवेशद्वार चुकीचं हा एक वास्तुदोष आहे। शिवाय किचन कुठेतरी ईशान्य किंवा वायव्य दिशेत गेलं असेल म्हणजे हा दुसरा वास्तुदोष। त्यामुळे मित्रांनो अशा केसेसमध्ये उपाययोजनांच्या माध्यमातूनच आपण सुधारणा घडवू शकतो। दुसरा प्रश्न असा आलेला आहे की एक व्यक्ती ती म्हणते की मी प्रॉपर्टी डीलिंग करतोय, प्रॉपर्टी कन्सल्टंट आहे, विक्री होत नाहीये किंवा मुळीच यश मिळत नाहीये। मित्रा एक लक्षात घ्या की तसंही गेल्या 3 ते 4 वर्षापासून मार्केटमध्ये मंदी आहे पण हे एकमेव कारण नाहीये। कारण अनेक असे तज्ञ प्रॉपर्टी कन्सल्टंट आजही चांगल्या प्रकारे धंदा करतायत किंवा अनेक प्रॉपर्टी प्रोजेक्ट्स मार्केटमध्ये येत आहेत जे मार्केट ठप्प झालेलं नाहीये पण तुमच्या यशाची कमान खाली आलेली आहे एवढं नक्कीच। मग अशा वेळी एक लक्षात घ्या की मला पहिल्यांदा एक बघितलं पाहिजे की तुमच्या ऑफिसचं प्रवेशद्वार कोणत्या दिशेत। जर ते वायव्य दिशेत असेल तर मी असं म्हणेन एन्क्वायऱ्या खूप येतात म्हणजे लोक चौकशीला खूप येतात पण कोणीच घेत नाही किंवा कन्व्हर्जन किंवा ॲक्च्युअल सेल्स होत नाही। आग्नेय दिशेचं प्रवेशद्वार असेल तर मी मगाशी सांगितलं पैसा येईल, खर्च होईल, काहीच उरणार नाही। नैऋत्य दिशेचं जर प्रवेशद्वार असेल तर मी असं म्हणेन की जर ही मंदी नैऋत्य दिशेचं प्रवेशद्वार याचा अर्थ कुठेतरी ही वास्तू किमान 8 वर्ष जुनी असली पाहिजे। आणि दक्षिण नैऋत्यच्या दरवाजाची खासियत म्हणजे की दर 8 वर्षानंतर 4 वर्ष इथे त्रासदायक ठरत असतात। आणि जर ईशान्येचा दरवाजा असेल तर मी असं म्हणेन की तुम्ही हा प्रश्न मला विचारलाच नसता कारण ईशान्येचा प्रवेशद्वार आर्थिक उन्नती नक्की देऊ शकतो। दुसरी गोष्ट तुम्ही कोणत्या दिशेत बसला आहात यावर सुद्धा फार महत्त्वाचं। तुम्ही नैऋत्य दिशेत बसायला पाहिजे पण जर तुम्ही कुठे ईशान्य, आग्नेय किंवा वायव्य दिशेत बसला असाल तर चिडचिड किंवा द्विधा मनस्थिती किंवा समोरची व्यक्ती तुमच्यावर जास्त आक्रमक होणं आणि तुम्ही त्यांना कन्व्हिन्स न करू शकणं असे प्रकार घडू शकतात। तिसरी महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की तुम्ही ज्या कोणत्या प्रॉपर्टीज उदाहरणार्थ एखाद्या इमारतीचं तुम्ही मार्केटिंग करायला घेतलंय किंवा ज्या कोणत्या प्रोजेक्ट्सचं तुम्ही मार्केटिंग करताय त्या ठिकाणी किंवा त्याचे जे काही तुमच्याकडे मॉडेल्स किंवा प्रमोशनल ब्रोशर्स वगैरे त्याची चित्र वगैरे काही असतील, त्याचे प्लान्स कॉपीज असतील तर त्या सगळ्या गोष्टी वायव्य दिशेत ठेवा किंवा वायव्य दिशेत त्याचा डिस्प्ले करा आणि त्याही पलीकडे जाऊन तुमच्या वास्तूचे दोष दूर करण्यासंदर्भात प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजना देता येऊ शकतील आणि त्यातून तुमचा प्रगतीचा आलेख वाढवता येऊ शकेल। तिसरा प्रश्न हा एका गृहिणीने आरोग्याच्या वाढत्या तक्रारींबद्दल विचारलेला आहे। मी आत्ता संक्षिप्त स्वरूपात एवढंच सांगतो की ईशान्य दिशेमध्ये जर वास्तुदोष असतील तर सौम्य स्वरूपाचे आजार पण जास्तीत जास्त तक्रारी
हा प्रकार घडू शकतो. पण ईशान्य आणि आग्नेय या दोन्हीही दिशांमध्ये जर वास्तुदोष असतील, म्हणजे आग्नेयामध्ये किचन नाही आहे आणि ईशान्य दिशेमध्ये प्रवेशद्वार, लिव्हिंग रूम, देवघर किंवा बाथरूम या गोष्टी नाही आहेत, तर अशा वेळी मोठ्या प्रमाणावरचे गंभीर स्वरूपाच्या आजारांच्या तक्रारी वाढतात. आता या ठिकाणी तुम्हाला बदल करता येणार नाही, पण उपाययोजनांच्या माध्यमातून म्हणजे विशिष्ट प्रकारे पिरामिड यंत्र आणि क्रिस्टल वापरून या तक्रारी दूर करता येऊ शकतात. धन्यवाद. वास्तुशास्त्राविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डॉक्टर रविराज यांच्याशी तुम्ही थेट संपर्क साधू शकता. त्यांचे दूरध्वनी क्रमांक आहेत मुंबई 022-6784-7600 किंवा 022-6784-7601, पुणे 020-30266-435 किंवा 020-30266-436 किंवा तुम्ही लॉग ऑन करू शकता www.vasturaviraj.co.in वर. आता वेळ झाली निरोप घ्यायची, पण जाण्याआधी मी तुम्हाला एक प्रॉमिस करणार आहे आणि ते प्रॉमिस तुम्हीही मला करायचं. ते म्हणजे पुढच्या आठवड्यात नक्की भेटण्याचं. तर भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.